दिल्लीचे ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांनी शब्दांकन केलेले सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मकथनपर इंग्रजी आणि हिंदी पुस्तक 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स असे शीर्षक असलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह आणि शिक्षण तज्ञ विजय धर यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे संपन्न झाला। सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मकथनपर पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, सुशीलकुमारजी, ज्या काँग्रेसचे आपण सदस्य आहात, ज्यात वाढलात रुजलात, याच काँग्रेस पक्षाने मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि देशाच्या गृहमंत्री, लोकसभेचा पक्षनेता या पदापर्यंत पोहोचवले आणि उपराष्ट्रपतीचा उमेदवार म्हणून आजपर्यंत निवडणूक लढवलेल्या उमेदवारात आपणाला आजपर्यंत सर्वात जास्त 305 मते मिळाली। यातच सुशीलकुमार शिंदे यांचे व्यक्तित्व आणि क्षमता दिसून येते। त्यामुळे अजून काय हवे आहे? राजकारणात 50-55 वर्षे टिकणे अवघड आहे, पण दलित समाजातील सुशीलकुमार शिंदे आपल्या जीवनात अनेक संघर्ष, हालअपेष्टा सहन करत आपल्या शांत आणि हसमुख, संयमी स्वभावामुळे, निष्ठेमुळे अनेक मोठ्या पदांवर पोहोचले। त्यामुळेच आयुष्यभर महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करत आहेत। सध्या देशात वेगळ्या विचारधारा मांडणाऱ्या लोकांचा जोर सुरू आहे, त्याविरुद्ध आणि काँग्रेस पक्षाच्या मजबूतीसाठी आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जरी सुशीलकुमार शिंदे यांचे वय 84 झाले तरीही ज्यांचा आपल्या विचारधारेवर विश्वास आहे, ज्याला देशाची, लोकांची सेवा करायची आहे, त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करावे लागेल। म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून रिटायर होण्याची गोष्ट करू नये। हे पुस्तक 240 पानी असून एकूण 8 विभागात आपल्या राजकीय कारकिर्दीतील विविध विषयांवरचे लेखन सुशीलकुमारजींनी यात केले। ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या शुभेच्छा एका पानावर आहेत, तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी छोटेखानी प्रस्तावना या पुस्तकाला दिली आहे। सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या 5 दशकांच्या राजकीय कारकिर्दीचे हे इंग्रजी आणि हिंदी पुस्तक सुशीलकुमार शिंदेनी आपले राजकीय वारसदार असलेल्या आणि सध्या सोलापूरच्या खासदार असलेल्या लाडक्या कन्येला प्रणिती शिंदे यांना अर्पण केले आहे। अर्पण पत्रिका अतिशय सुंदर आणि भावनापूर्ण अशी झाली आहे। यावेळी फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त आनंदिता चटर्जी, फाउंडेशनचे दिल्ली एनसीआर प्रकरणाच्या मानद संयोजक निलिमा दालमिया, अर्चना दालमिया, अनंतमाला पोद्दार, करुणा गोयंका, प्रकाशक हार्पर कॉलिन्सचे उदयन मिश्रा यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केले। और शिंदे जी, आप ऐसे संस्था के मेंबर हो, ऐसे संस्था में आप पले हो, फूले हो, और यही संस्था आपको यहाँ तक पहुँचा दी। इस देश के होम मिनिस्टर, गवर्नर, चीफ मिनिस्टर, मिनिस्टर, सब चीजें। अब क्या होना बोली? लीडर ऑफ लोकसभा। हाँ, लीडर ऑफ लोक, देखो मेरे गए तो भी उनके ध्यान में है। ये सब लिखना चाहिए कि भाई साहब, आप ऐसा छोड़ देते हैं बीच में हम लोगों को। ये लीडर ऑफ अपोजिशन, सब चीजें उन्होंने पाई। अब ये सब पाने के बाद एक ही बाकी होना चाहिए कि देश की किसी भी हालत में जो ये इस देश में कुछ आइडियोलॉजिकल बहुत बातें चलती है, उसको सुधारने के लिए और जिस पार्टी से आप आए हैं उस पार्टी को मजबूत करने के लिए आप हमको मदद करेंगे, ये मेरी पूरी आशा है। क्योंकि आप बहुत ही निष्पक्षपात हैं और लोगों से जुड़े हुए रहते हैं, काम करते हैं। इसीलिए मैं आपसे बात करूंगा। और दूसरी चीज जो सोनिया जी ने आपके बारे में लिखा वो तो सभी को मालूम है, और उसी तरह से आपने ही जिक्र किया कि आप जब उपराष्ट्रपति चुनाव लड़ रहे थे तो शेखावत जी के खिलाफ उनको 454 वोट मिले और आपको 305 वोट मिले, है ना? अब तक हुए उपराष्ट्रपति चुनाव में विपक्षी उम्मीदवार के रूप में शिंदे जी को ही सबसे ज्यादा वोट मिले। अब तक जो लड़े हैं उपराष्ट्रपति पद के लिए, सबसे ज्यादा अगर विपक्ष में कोई लिया है वोट, वो शिंदे जी की वजह, शिंदे जी को मिले।
इसीलिए ये आपका व्यक्तित्व दर्शाता है और आपका काम, आपसे जुड़े हुए लोग। आपको 15-20 वोट तो बाहर के मिले कांग्रेस के अलावा, तो ये चीज है, खूबी आपने ये कमाया है नाम। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।